बकले मामाच्या उमेदवारीमुळे ह्या ठिकाणी फक्तच सत्तेत असणारे बीजेपीचे खासदार सन्माननीय रावसाहेब दानवे यांना आजपासूनच धाकधूक सुरू झालेली आहे। टेन्शन त्यांनाच वाढणार आहे, कारण ह्या जालन्यामध्ये आमची जी लढाई आहे ती थेट बीजेपी सोबत आहे। आपण का नाही केला? आपल्याला का नाही वाटलं मी खासदार आहे, मला खूप झालं, माझ्या बाजूला माझा एखादा गरीब मराठा बांधवाचा मुलगा आहे, तो BA झालेला आहे, तो BSc झालेला आहे, आज तो बेकार फिरतो आहे, आज त्याला नोकरी लागत नाही, किमान मी त्याला त्याच्यासोबत सत्तेत तरी त्याचा सहभाग करून घेतला पाहिजे। असं एक उदाहरण द्या ना। महाविकास आघाडी आमच्या रेसमध्येच नाही असं मी मानतो। आमची सरळ जी लढत आहे ती BJP सोबत आहे आणि इथल्या खासदाराच्या विरोधातच इथल्या जनतेचा रोष आहे। मग त्यांच्या विरोधात रोष असल्यामुळे आमची लढाई त्यांच्या विरोधात असणार आहे। जालना लोकसभा मतदारसंघामधून मागची 5 टर्म म्हणजे 25 वर्षांपासून निवडून येणारे उमेदवार म्हणजे रावसाहेब दानवे। रावसाहेब दानवे हे भाजपच्या तिकिटावर गेली 5 टर्म झालं भाजपकडून जालना लोकसभा मतदारसंघामधून खासदार आहेत आणि त्याच रावसाहेब दानवेंची आता मात्र डोकेदुखी वाढणार आहे। रावसाहेब दानवे यांची आता धाकधूक वाढणार आहे असं प्रभाकरराव बकाले यांनी सांगितले। आता प्रभाकरराव बकाले हे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार असणार आहेत आणि वंचित बहुजन आघाडी 2019ला जालना लोकसभा मतदारसंघामध्ये 3ऱ्या क्रमांकावर होती। पण मात्र प्रभाकरराव बकाले यांनी सांगितलं की वंचित बहुजन आघाडीची यावर्षी म्हणजे 2024ला सरळ लढत ही भाजपसोबत म्हणजे रावसाहेब दानवे यांच्यासोबत असणार आहे। कारण की रावसाहेब दानवे हे मागच्या 25 वर्षापासून या ठिकाणी निवडून येतात, पण मात्र त्यांचं कार्य काही नाही, ते मतदारांना नागरिकांना लोकांना भेटत नाहीत, विकासाचे कामं करत नाहीत असा आरोप देखील प्रभाकरराव बकाले यांनी लावलेला आहे। आता या ठिकाणी भाजपकडून रावसाहेब दानवे आहेत, वंचित बहुजन आघाडीकडून प्रभाकरराव बकाले आहेत, तर महाविकास आघाडीकडून कल्याण काळे आहेत, तर अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी म्हणजे मंगेश साबळे हे सुद्धा आहेत। आता मंगेश साबळे हे एका छोट्याशा गावाचे सरपंच आहेत, तरी सुद्धा त्यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय। सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे। या सगळ्या गोष्टींचा परिणाम 2024च्या निवडणुकावर कशा पद्धतीने होईल हे आपल्याला येणाऱ्या काळात समजेलच। पण मात्र जर आपण पाहिलं तर रावसाहेब दानवे यांचा प्रवास देखील सरपंच ते केंद्रीय मंत्री इथपर्यंत राहिलेला आहे आणि भाजपला काहीही करून मिशन 45चा आकडा गाठायचा आहे। त्यामुळं भाजपसुद्धा महायुतीसुद्धा मोठ्या प्रमाणात ताकदीनं राज्यामध्ये काम करते, तर वंचित बहुजन आघाडी ही सुद्धा आता मोठ्या ताकदीनं मैदानात उतरलेली आहे। प्रभाकरराव बकाले कशा पद्धतीनं रावसाहेब दानवे यांना आव्हान देतात, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी दोघांची टक्कर म्हणजे राजकीय टक्कर होते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। कल्याण काळे यांचा रोल नेमका लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचा असेल, कारण की कल्याण काळे यांचा सुद्धा पराभव रावसाहेब दानवे यांच्याकडून अगदी काही थोड्याफार मताच्या फरकानं झालेला होता। काही उमेदवारांनी सांगितलेलं आहे त्यांना एक तगडं आव्हान देण्यासाठी उमेदवार रिंगणात उतरलेत, पण नेमकं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।